आपल्या लातूर महानगरपालिकेच्या उद्याच्या पंचवर्ष निवडणुकीच्या निमित्तानं मध्ये जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे उपस्थित असणारे माजी मंत्री बाळासाहेब सहकार मंत्री पाटील, माजी मंत्री संजय शिक्षकांचा प्रतिनिधित्व करणारे विक्रमजी काळे, मकरंजी सावे, डॉक्टर अफसर बाबा शेख, ॲडव्होकेट व्यंकटराव बेंद्रे, ॲडव्होकेट बळवंतराव जाधव, विक्रांतजी गोजमगुंडे, जी बिराजदार, विनोद भाऊ खटके, नवनिर्वाचित नगराध्यक्ष औस्याच्या आमची लाडकी बहीण श्रीमती परवीन शेख, तसंच रघुनाथजी मद, संजयजी मेत्रे, मुर्तुजा खान, इब्राहिम भाई सय्यद, बबनराव भोसले, प्रशांत पाटील, अंकुश, श्रीमती प्रणिताताई सूर्यवंशी, युवराज दसवाडीकर, सुरेखाताई पाटील, लक्ष्मण, राजकिरण सूर्यवंशी, विशाल वेरे, लाला सूर्यवंशी, तसंच विशाल आवडे, मयूर बनसोडे, ज्यांनी आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडेंनी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो। सर्व सन्माननीय उमेदवार, सर्व बांधव, तरुण मित्र, पत्रकार मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। सध्या महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, आपल्या लातूर शहर पण हा निर्णय लातूरकरांना घ्यायचा आहे। मला सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान लातूर, हजरत सुरतशाह वली व राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आज मला यायला मिळालं। मी त्यांच्या सर्वांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो। एकंदरीतच राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जे काही लातूरच्या परिसरामध्ये घडतंय त्याच्यामध्ये लातूर शहराचं एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व खूपच तसं बघितलं तर प्राचीन आहे। वृद्ध अशा प्रकारचा वारसा इथं आहे। लातूर ही मराठवाड्यातली एक मोठी भेट म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते। विशेषतः इथल्या डाळी, तेलबिया आणि धान्य व्यापारामध्ये लातूरची ओळख आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे। आज या इथल्या परिसरामध्ये ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत, ह्या निवडणुका होत असताना काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे चाललेला पक्ष आहे। ह्या पक्षामध्ये जातीभेद आम्ही होऊन देत नाही, मनभेद होऊन देत नाही। समाजातल्या सर्व घटक हा आपला आहे, आपला परिवार आहे, ह्या भावनेतनं आम्ही सगळेजण काम करत असतो। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 56 उमेदवार घड्याळाच्या आणि करून असे 61 उमेदवारांना आपण उभं केलेलं आहे। माझी विनंती आहे की आपण अनेकांना संधी दिली, वेगवेगळ्या पक्षाला संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं। तरी देखील लातूरमध्ये पिण्याचा पाण्याचा गहन प्रश्न आहे, अंडरग्राऊंडचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा अभाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो। मी अनेक माझ्या सहकाऱ्यांशी बोललो, ते म्हणतात की दादा पूर्वीच्या काळामध्ये जकात होती, त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायचं, नंतरच्या काळामध्ये एलबीटी आलं, त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं, नंतर जीएसटी आला आणि जीएसटी आमच्या लातूर शहराला फटका बसला। मधी अशाच प्रकारची तक्रार इचलकरंजी महानगरपालिकेने माझ्याकडे केलेली होती। मी त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष घातलं आणि त्यामध्ये कॅबिनेटच्या पुढे प्रस्ताव नेला
आणि इचलकरंजीवर जो अन्याय झालेला होता तो अन्याय त्या महानगरपालिकेचा दूर केला. लातूरकरांनो, मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे. मी आज या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगतो की लातूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे काही जीएसटीचं आपल्याला मिळतो, हिस्सा मिळतो, तो म्हणणं आहे की आम्हाला अजून वाढवून पाहिजे. इचलकरंजीमध्ये लक्ष घातलं, शेवटी कामं तर झाली पाहिजे, प्रश्न तर सुटले पाहिजे, रोज शहरामध्ये स्वच्छता झाली पाहिजे, कायदा व्यवस्था चांगली राहिली गेली पाहिजे, प्रदूषण होता कामा नये, पर्यावरणाचा विचार केला गेला पाहिजे. या अशा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या करण्याच्या करता माझ्या 71 लोकांना आम्ही 61 लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रभागामध्ये तो करतील. आताच मला येताना बनसोडे आणि बाबासाहेब पाटील सांगत होते की दादा, आम्ही काही ग्रॅज्युएट तरुण तरुणी उमेदवारी दिलेली आहे. एक तर माझ्या माहितीप्रमाणे परदेशातनं बॅरिस्टर होऊन आली ना, लंडन मधनं बॅरिस्टर होऊन आलेली बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाली, तुमची माझी लेख आली, तिला आपण उमेदवारी दिलेली आहे. शेवटी ह्यांच्यामध्ये व्हिजन आहे, ह्यांना दृष्टी आहे. समाजाकरता आपण काय केलं पाहिजे, जगात काय, इतर देशात काय चाललंय, इतर शहरात काय चाललंय. मी तुमच्या माझ्या लातूर जिल्ह्यातील लोक आहेत, बीडले, माझ्या अहिल्यानगरचे, सोलापूरचे, अनेक भागातली लोक कामाच्या धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेली आहेत, तिथं राहतात. आज तिथं येऊन बघा, 25 वर्ष ती महानगरपालिका माझ्या ताब्यामध्ये होती. त्या पालिकेचा मी चेहरा मोहरा बदलून दाखवला, रस्ते रुंद केले, सुविधा दिल्या, अंडरग्राऊंड का पाणी म्हणू नका, उद्यान म्हणू नका, क्रीडांगण म्हणू नका, धमक आम्ही. मला असं वाटतं की तो भाग पुढे जाऊन चालणार नाही. मराठवाड्यात असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हे देखील महानगरपालिका पुढे घालायचे. त्याच्याकरता भावनिक चालणार नाही. मला माहिती आहे, अलीकडेच काहीतरी एक घटना घडली, माझ्या वाचनात आली. लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेले. परंतु मी आपल्याला सांगतो, मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र सरकार होतं. एक वेळेला तर राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले होते 2004ला. तरी देखील नेते आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की आपण मुख्यमंत्री पद न घेता आपण काँग्रेसला देऊ. हा राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवला. तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, त्यांचं काम मला माहिती आहे. देशमुख साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यावर असं पुसून टाकू शकत नाही. अरे, आपली मराठी संस्कृती आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आपल्याला मिळाला आहे, वसंतदादांचा वारसा मिळाला आहे, पवार साहेबांची आपल्याला शिकवण आहे. आदराने बोला ना, बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात? इथं यायचं, त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं, हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही. आपण सर्वांचा आदर करतो, वडीलधाऱ्यांचा आदर करतो. त्यांचा काळ होता, तो काळ आपण बघितला. आता वेगळा काळ आहे. आता प्रत्येकाचा काळ असतो. तुम्ही बघितलं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पण काळ होता, छत्रपती संभाजी महाराजांचा पण काळ होता. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अनेकांची आपल्याला नावं घेता येतील. यांनी आपल्याला दिशा देण्याचं काम केलं, सर्व समाजाला एकसंग ठेवण्याचं काम केलं.
जाती जातीमध्ये तणाव निर्माण होऊन दिला नाही, ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण नाहीये. आपण आपली भूमिका मांडू, ते त्यांची भूमिका मांडतील. शेवटी जनता जनार्दन यांच्याकरता ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय, त्या संविधानाचा आदर करून जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मताचा हक्क पण आपल्याला दिला आहे. टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी त्यांनाही एकच मत, आणि माझ्या त्या लातूरच्या शेवटच्या लाडक्या बहिणीला पण एकच मत, त्या माझ्या भावाला पण एकच मत. हा जो काही आपल्याला अधिकार दिलेला आहे हा बाबासाहेबांनी दिलेला आहे, हे आपण कधी विसरता कामा नये. आणि त्याच्यामुळं आपल्याला काम करत असताना आपल्या लातूर शहराच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत, आज मधल्या काळामध्ये आम्ही संजय बनसोडेला मंत्रिपद दिलेलं होतं लातूरकरांना, आता बाबासाहेब पाटलांना लातूरचे सुपुत्र म्हणून मंत्रिपद दिलेलं आहे. ज्यावेळेस क्रीडा खातं आमच्या संजय बनसोडेकडे होतं त्यावेळेस इथल्या विभागीय क्रीडा संकुलाला संजय बनसोडेंनी 75 कोटी रुपये निधी दिला. माझी मुलं तयार झाली पाहिजे, खेळली पाहिजे, त्याच्यामध्ये तरबेज झाली पाहिजे, त्यांना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे, मुलींना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. तशा प्रकारचा निर्णय संजयनी आपल्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये घेतला. आता यावेळेस बाबासाहेबांना संधी दिली. बाबासाहेबांनी लातूर करता 25 कोटी रुपयाचं सहकार भावून दिलेलं आहे. ज्या सहकारातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहकार चळवळ उभी राहिली, सहकारी कारखानदारी उभी राहिली, सहकारी बँका उभ्या राहिल्या, सहकारी दूध संघ उभे राहिले, खरेदी विक्री संघ उभे राहिले, कितीतरी संस्थांची नावं घेता येतील. परंतु त्याच्याकरता एक संकुल असलं पाहिजे, ते माझ्या मराठवाड्यातल्या लातूरकरांना उपयोगी पडलं पाहिजे, ते आजूबाजूच्या तालुक्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. यामुळं जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचं सहकार भवन मंजूर करून त्याला 25 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. मित्रांनो, एकंदरीतच आम्ही जाहीरनामा आत्ता दिला. त्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या लातूरला पिण्यासाठी मुबलक पाणी, सर्व भागामध्ये आरो वॉटर प्लांट. मला आठवत आहे लातूरकरांनी ठरवलं तर लातूर करू शकतात. एक निवडणूक मला आठवते, त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो, विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि डायरेक्ट लोकनियुक्त नगराध्यक्ष करायचं ठरवलं. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळाच्या चिन्हावर जनार्दन वाघमारे साहेबांना उमेदवारी दिली. इथं मुख्यमंत्र्यांचं प्राबल्य होतं, सरकारमध्ये ते होते, पण त्यांनी ठरवलेलं होतं की योग्य व्यक्तीची निवड ह्या नगरीच्या नगराध्यक्ष पदाकरता करायची. अक्षरशः आम्हाला वाटलं नव्हतं, बरंच काही घडलं, ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. ज्यावेळेस मतमोजणी झाली त्यावेळेस या बहादर लातूरकरांनी जनार्दन वाघमारे साहेबांना नगराध्यक्ष करून दाखवण्याची किमया उभ्या महाराष्ट्राला करून दाखवली. तुम्ही एखादी गोष्ट मनात घेतली तर तुम्ही काय करू शकता हे महाराष्ट्राने त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे. आज आपल्यामध्ये अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी निघून गेलेले. शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं अलीकडच्याच काळामध्ये दुःखद निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शेवटी कुणाच्याही घरामध्ये जर अशा पद्धतीची दुःखद घटना घडली तर त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होतो. ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी द्यावी त्यांच्या कुटुंबियांना, अशा प्रकारची प्रार्थना आपण करत असतो. त्यांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी काही संधी त्यांना मिळाली त्याच्यातनं लातूरकरांच्या करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, एकंदरीतच ह्या लातूरच्या परिसरामध्ये हे मराठवाड्यातलं शैक्षणिक केंद्र म्हणून इथं अधिकचा वाव त्या ठिकाणी मिळू शकतो. पण मी कधी कधी लातूरला येतो त्यावेळेस मी प्रवास करत असतो, त्यावेळेस
मला लातूर शहराच्या जवळच बाहेर कचरा पडलेला पाहायला मिळतो. असं नाही चालत. स्वच्छतेची आवड आपल्याला असली पाहिजे. स्वच्छता आपण केली पाहिजे. आपल्याला रोज झाडलोट सकाळी सकाळी झाली पाहिजे, परंतु तशा प्रकारच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. आता मी डिवायडर येताना पाहत होतो, बरीच झाडं सुकून चाललेली होती. तुम्ही माझ्या भागामध्ये या, तुम्हाला ग्रीनरी पाहायला मिळेल. नेतृत्वाला व्हिजन असावं लागतं. चांगल्या प्रकारे काम करण्याची मानसिकता असावी लागते. सकाळी 6 वाजता उठून लोकांचे प्रश्न सोडवण्याची चिकाटी असावी लागते, जिद्द असावी लागते, आवड असावी लागते. दुर्दैवाने तशा गोष्टी इथं पाहायला मिळत नाही. आज माझ्या लातूरमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. कोण जबाबदार आहे? इतर व्यापाऱ्यांना सुरक्षितता मिळायला पाहिजे, ती आज मिळत नाहीये. नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी पूरक पाणी योजना आम्हाला मंजूर करावी लागणार आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत. आज मी अर्थमंत्री म्हणून तुमच्या समोर बोलतोय. माझ्याकडं नियोजन खातं आहे, माझ्याकडं अलीकडं क्रीडा खातं आलंय आणि माझ्याकडं अल्पसंख्याक विभागाचं खातं आहे, अवकाफ खातं आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, अल्प विभागामध्ये मुस्लिम, त्याच्यामध्ये ख्रिश्चन, त्याच्यामध्ये बौद्ध, त्यामध्ये पारसी, त्याच्यामध्ये शीख, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे समाज त्याच्यामध्ये मोडतात. मी यावेळेस पण बजेटला अल्पसंख्याक विभागाच्या करता काही निधी दिलाय. 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू होणार आहे. मी महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक जो महाराष्ट्रात विखुरलेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, तिथं शेती करतो, यांच्याकरता पण आपण अधिकचा निधी दिला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मी यावेळेस त्या विभागाला चांगला निधी देण्याचं काम करणार आहे. तो दिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. त्याच्यातून वेगवेगळे प्रश्न सुटले पाहिजे. एखादं शहर डेव्हलप होत असताना दफनभूमी असली पाहिजे, वेगवेगळ्या समाजाकरता असली पाहिजे, त्याच्यामध्ये स्मशानभूमी असली पाहिजे. कारण इथं प्रत्येक आलेला माणूस जन्माला त्याला कधी ना कधी काळांनी बोलवल्यानंतर आपल्याला जायचंय, त्यावेळी जात असताना त्यांचा अंत्यविधी हा नीटपणे झाला पाहिजे, त्यांचं दफन हे नीटपणे झालं पाहिजे. ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत. त्याच्यामध्ये भाजी मंडई ही उत्तम असली पाहिजे. तिथं माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षितता वाटली पाहिजे, त्याकरता CCTV कॅमेरे बसवले पाहिजे. तिथं पोलीस यंत्रणेला अधिक अलर्ट केलं गेलं पाहिजे. आज मी मगाशी बोलत असताना सांगितलं, लातूर महानगरपालिकेचे इथं काम करणारे अधिकारी भेटत असतात, बाबासाहेब भेटत असतात आणि सगळे सांगत असतात की दादा इथं आमची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. नाजूक परिस्थिती सुधारायची असेल तर आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि म्हणून GSTचा अनुदानामध्ये काहीतरी मार्ग काढा. मी आज माझ्या लाडक्या बहिणींच्या आणि माझ्या बांधवांच्या साक्षीनं सांगतो, तुम्ही मला संधी द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळाचं चित्र तुम्ही त्या ठिकाणी दाबण्याचं काम 15 तारखेला करा. मी त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढून देतो. हा अजित दादाचा वादा आहे. दादाचा वादा खरा असतो. मी शब्दाचा पक्का आहे हे क्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्या पद्धतीने आपण लातूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर, चांगल्या शहराच्या धर्तीवर त्या ठिकाणी करूया. संख्याकांचे जे काही प्रश्न असतील ते पण सोडवण्याच्या करता विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. निवडणुका आल्या की प्रत्येक जण येऊन आणाभाका घालतं, परंतु निवडणुका संपल्या की प्रत्येक जण त्याला विसरून जातं. तसं करून आपल्याला चालणार नाही. बाबासाहेब पाटील पाठपुरावा करतील, विक्रम काळे पाठपुरावा करेल, विक्रांत पाठपुरावा करेल, माझा संजय बनसोडे पाठपुरावा करेल, आमचे सावे पाठपुरावा करतील, सगळेजण पाठपुरावा करतील. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही मला फक्त त्या ठिकाणी प्रश्न मांडा. त्याच्यामध्ये UPSC साठी आपल्याला प्रशिक्षण केंद्र केलं पाहिजे. इथं आमचे डॉक्टर अफसर शेख बसलेले,
मला आठवतंय त्यांच्या स्वतःच्या औसा परिसरामध्ये देखील अफसर बाबांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं UPSC MPSCचं केंद्र केलेलं आहे. अरे औषधाला होऊ शकतं, लातूरला अजून नाहीये ना, काय लातूरला नाहीये, ते आपण केलं पाहिजे. नवी पिढी कशी शिकणार, त्यांना कसं त्याच्यामध्ये आवड निर्माण होणार, त्या पद्धतीनं आपण काम या. आणि मी मगाशी सांगितलं CCTV मधनं विकृत जी माणसं असतात त्यांनाही त्यांची जागा दाखवू, गुन्हेगारीला देखील त्यांची जागा दाखवू. शेवटी सगळ्यांनी संविधानाचा आदर करून, कायद्याचा आदर करून चाललं पाहिजे. कायदा हातामध्ये घेण्याचा कुणी व्यक्ती असू त्याचा आम्ही काही मुलायजा ठेवणार नाही. ह्याच्यामध्ये मी मध्ये उदगीरला गेलो होतो मित्रांनो, अतिशय उत्तम अशा पद्धतीनं भव्य बौद्ध विहार हा आपल्या संजयने तिथं उभा केलेला आहे. आपल्या इथेही आपल्याला करावं लागेल, त्याही समाजाची ती गरज आहे. लिंगायत आणि कनेरी स्मशानभूमीचा प्रश्न हा आपल्याला सोडवावा लागेल. बीडचा पालकमंत्री मी आहे, बीडमध्ये मी जातीनं लक्ष घातलंय. आत्ताच मला आपले प्रकाश सोळंके आणि काही लोक भेटले, नगराध्यक्ष म्हणले की दादा मला तुमच्याबरोबर काम करायचंय. मी म्हटलं हरकत नाही. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं यावेळेस एका माजी महापौर आणि एक माजी उपमहापौर आणि 2 माजी नगर असे 9 माजी नगरसेवक ह्या निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरवलेले. आम्ही उमेदवारी देत असताना त्यांचे आम्ही फोटो लावलेले. तुम्ही पहा, उद्याच्याला एवढ्या मोठ्या शहराचा, मराठवाड्यातलं एक महत्वाचं शहर, त्याचा कारभार करत असताना काही अनुभवी पण लोक तिथं पाहिजे, काही तिथं नवे चेहरे पण पाहिजे, वेगवेगळ्या जाती धर्माला पण तिथं प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे. मित्रांनो, मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्यावेळेस सांगत असतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय, त्याच्यात मी जातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. आज इथं 61 उमेदवार देत असताना 15 उमेदवार आम्ही मुस्लिम त्या ठिकाणी दिलेले, OBC मध्ये मोडणारे 14 उमेदवार दिलेले, लिंगायत समाजाचे 6 उमेदवार दिलेले, मागासवर्गीय समाजाचे 15 उमेदवार आम्ही दिलेले, मराठा समाजाचे 7 उमेदवार दिलेले, आदिवासी समाजाचा 1 उमेदवार दिलेला आहे आणि मारवाडी समाजाचे 3 उमेदवार दिलेले. ज्यावेळेस मी आणि माझे सगळे सहकारी सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जातो, तर आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माला इथं प्रतिनिधित्व देतोय, कारण सगळा समाज आपला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की एकंदरीतच लातूरमध्ये इथल्या मुलींच्या वसतिगृहाकरता जागा देण्याचा प्रश्न असेल, तिथं निधी देण्याचा प्रश्न असेल, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज लातूरमध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे वेगवेगळ्या तुकड्या अल्पसंख्याक समाजासाठी देण्याचा प्रश्न असेल, ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही सगळ्यांनी तिथं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे पण आपल्याला विसरता येणार नाही. या लातूर शहरात मला माहिती आहे, मी कुठल्याही शहरामध्ये गेलो तर त्याचा अभ्यास करतो, माहिती घेतो. आपल्या लातूर शहरामध्ये कबाल्याचा यक्ष प्रश्न आहे, तो प्रश्न कायम मार्गी लावण्याचं काम आपण करू शकतो. संधी तुम्ही द्या, ती धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. शेवटी सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता येतात. आज लातूरमध्ये अजून एक अतिशय लोकांच्या महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे वाढीव मालमत्ता कर. त्याच्याकरता जवळपास वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्या संदर्भामध्ये आपल्याला बसता येईल. काय तुमचं म्हणणं आहे, काय महानगरपालिकेचं म्हणणं आहे? कधी कधी महानगरपालिका वेगवेगळे निर्णय घेऊ शकतं, काही अडचण नाही. ते निर्णय त्या महानगरपालिकेला झेपणारे असले पाहिजे. तशा पद्धतीने आम्ही मार्ग काढू. आता माझ्या लाडक्या बहिणीचं बसल्या, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
संजयला, विक्रम काळेला, बाबासाहेबांना सगळ्यांना माहिती आहे. मीच सभागृहामध्ये जे अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस मी सांगितलं की माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना, ज्या गरीब आहेत, ज्यांना निश्चितपणे काही सहकार्य केलं पाहिजे, अशांना लाडकी बहीण योजना आणली आणि 1,500 रुपये महिना त्यांना सुरू केला. काही जणांनी आरोप केले की तुम्ही बंद करा. अजिबात आम्ही बंद केलं नाही. ही आमची कामाची पद्धत आहे. त्याकरता मला तुम्हाला सांगायचं आहे, इथले जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख मी आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलाय, ते जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण एकमेकाला साथ देऊ. ह्याच्यामध्ये विक्रांत आणि चंद्रकांत यांनी कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून केलेलं काम, आमचे सर्व उमेदवार अतिशय चांगले, सक्षम आहे, प्रामाणिक आहे. त्याच्यामध्ये विक्रांतनी तर एक काम करणारा अशा पद्धतीनं त्याची स्वतःची प्रतिमा इथं तयार करून दाखवली. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला इतरांना पण तयार करायचं आहे. राष्ट्रवादी हा ज्यावेळेस सर्व धर्म समभाव जपणारा पक्ष आहे, त्यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून हे जे काही आम्ही उमेदवार उभे केलेले त्या उमेदवारांच्या पाठीशी आपली सगळ्यांची ताकद उभं करण्याचं काम करा. राहिलेल्या दिवसामध्ये बरीच प्रलोभनं दाखवली जातील. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना भूलभुलैया केला जाईल आणि त्याच्यातून मतं कशी मिळतील याबद्दलचा प्रयत्न हा देखील निश्चितपणे त्या ठिकाणी होऊ शकतो. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की लातूर शहराचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाचा संकल्प हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. लातूरचे व्यापारी आणि शिक्षण क्षेत्र समृद्ध बनवण्याचा पण संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे. लातूरकरांना सन्मानाने प्रगतिशील होण्यासाठी बळ देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. तरुण तरुणींच्या सर्वकष उन्नतीसाठीचा संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे. सामाजिक ऐक्य आणि सलोखा हा राखण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आता त्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्याकरता तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज आहे. आता नवीन गोष्ट आज जगामध्ये आलेली आहे. आपण जसं महानगरपालिकेच्या शाळांना डिजिटल शाळा करतो, तशा पद्धतीनं आपल्याला ई लायब्ररी, अभ्यासिका, AIचं ट्रेनिंग, आता जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही फार महत्वाची मानली जाते. सगळ्या क्षेत्रामध्ये AIचा वापर सुरू झालाय. 17 तारखेला माझ्या बारामतीतच स्वतः राज्याचे राज्यपाल महोदय येऊन कृषकचं उद्घाटन करणार आहेत. आम्ही देखील तिथं 2-3 वर्ष काम करतोय. माझ्या भागातला 70 टन ऊस काढणारा शेतकरी आता 110 ते 120 टन ऊस काढायला लागलाय. AIचा वापर करायला लागलाय. त्याच्यामध्ये ते शक्य आहे. 50% खताची बचत होते, 40% पाण्याची बचत होते आणि आपलं उत्पन्न प्रचंड वाढतं. ते आम्हाला तुम्हाला सगळ्यांना शिकवायचं आहे. ते आम्हाला तुमच्या प्रात्यक्षिक दाखवायचं आहे. आणि ह्या पद्धतीनं ते फळबागांच्या करता येतं, ते इतर पिकांच्या करता येतं. राज्य सरकारचा कृषी विभाग हा तुमच्या पाठीचे, आपलाच दत्ता भरणे हा राष्ट्रवादीचा मंत्री त्या कृषी खात्याची जबाबदारी सांभाळतो. त्याच्यामुळं जे जे काही गहन प्रश्न आहेत ते गहन प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. आम्ही महाज्योतीला मदत करतोय, आम्ही सारथीला मदत करतोय, आम्ही बार्टीला मदत करतोय, आम्ही मार्टीला मदत करतोय, आम्ही आरटीला मदत करतोय. अमृत संस्था काढली त्याला आम्ही मदत करतोय. कारण वेगवेगळ्या घटकातले गरिबांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या करता आपल्याला त्यांना बिनव्याजी म्हणजे त्यांचं व्याज सरकार भरणार. तुम्ही काही 10-15 लाखाचा जे काही भांडवल घेऊन उद्योग काढा, 5 वर्षाच्या करता त्याचं व्याज सरकार भरणार. अशा प्रकारच्या योजना आपण आणलेल्या आहे. महिला बाल विकास खातं आपल्याकडे आहे. अदिती तटकरे आपली मुलगी तिथं मंत्री आहे. तिला महिलांच्या करता
बचत गटाला प्रोत्साहन कसं देता येईल, त्यांनी तयार केलेल्या वस्तूला बाजारपेठ कशी निर्माण करता येईल या पद्धतीचं काम आमचं चाललेलं आहे। त्याकरता आम्ही दरवर्षी भीमथडी जत्रा ही पुण्यामध्ये भरवतो। आता आम्ही उमेद मॉल हे जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, आपल्याकडे योजना खूप आहे, त्याचा लाभ माझ्या लातूर शहरातल्या जनतेने उठवला पाहिजे। माझ्या सगळ्या उमेदवारांनी त्याच्याकरता कष्ट घेतले पाहिजेत, त्याच्याकरता मेहनत घेतली पाहिजेत, त्याच्याकरता योजना गरिबाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि एकंदरीतच हे सगळं करत असताना आम्हाला स्वच्छ प्रशासन, ई कार्यालय प्रणाली, सर्व दाखल्यांच्यासाठी एक खिडकी योजना आणि सुलभ बांधकाम परवाना ह्याही गोष्टी आम्हाला करायच्या आहेत। आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, STP प्रकल्प त्याला आपण म्हणतो, तो उभा करून स्वच्छ त्याचं खराब पाणी चांगलं करून ते आपल्या इथल्या वेगवेगळ्या प्रकारे उद्यान आहेत, वेगवेगळ्या प्रकारे झाडं लावली, त्याला कसं देता येईल अशा पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करीन, येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लातूरमध्ये उभ्या केलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा। तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला आमचे कुणी उमेदवार तडा जाऊन देणार नाही। मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून तिथं तुम्हाला निधीची कुठं कमतरता कमी पडू देणार नाही। शहराच्या विकासासाठी आम्ही सतत लक्ष देऊ। तिथं या पुढच्या काळामध्ये सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम आम्ही करू। बघा, राष्ट्रवादीचा घड्याळ गजर झालेला आहे, आता तो गजर उद्याच्या 15 तारखेला सगळीकडे वाजला पाहिजे। आणि हा जो पक्ष आपलाय तो कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकांच्या सर्वसामान्यांच्या सोबत राहणारा पक्ष आहे, ह्याची ग्वाही आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं मी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। हॅलो हॅलो, या ठिकाणी दादांसाठी जरा हात वरी करून टाळ्या झाला पाहिजेत। आपण त्यांच्या सोबत आहोत, ही शाश्वती आपण देऊया। यानंतर उमेदवारांसोबत एक दादांचा फोटो या ठिकाणी होतोय, कुणी पुढे येऊ नये ही विनंती। जमिनीच्या अटी शर्ती लक्षात घेत असं कुठलंही कृत्य करू नये, पुणे पोलिसांकडून गजामारणेला तंबी। मुंबई महायुतीच्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये 153 जण कोट्याधीश, तर भाजपचे प्रभाग क्रमांक 122 चे चंदन शर्मा सर्वाधिक श्रीमंत। मुंबईमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये 92 आणि शिंदे सेनेचे 61 उमेदवार